नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अपंग व्यक्तीला बेदम मारहाण, पाकिट चोरी पाहिल्याचा आरोप, पैसेही हिसकावल्याची तक्रार. मिरज शहरातील स्टेशन रोड परिसरात एका अपंग व्यक्तीला महिलांच्या गटाकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत रविराज सकपाळ यांनी काही महिलांना कथितपणे पाकिट चोरी करताना पाहिलं. त्यानंतर त्यांनी ही बाब उघड केल्याचा राग मनात धरून संबंधित महिलांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तक्रारीनुसार तारा सिकंदर पठाणीने पाकिट चोरी केल्याचे रविराज सकपाळ यांनी पाहिलं. त्यानंतर तारा सिकंदर पठाण, सृष्टी गणेश बजंत्री, ज्योती मंगल सिंग, कांचन कांबळे तसेच इतर 2 अनोळखी महिलांनी मिळून रविराज सकपाळ यांना बेमुदत मारहाण केल्याचा आरोप आहे. याशिवाय भिक्षा मागून जमा केलेले पैसेही जबरदस्तीने काढून घेतल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून अपंग व्यक्तीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच अपंग व्यक्तींना संरक्षण द्यावे अशी मागणी होत आहे. पोलीस तपासानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्या दिवशी दुपारी परवा दिवशी ती म्हातारी चोरी करत होती. मी म्हणलं अहो काय चोरी करायला लागलाय, तुला काय करायचं म्हणून गेली निघून. आणि तोपर्यंत त्याला शुद्ध आली त्याला प्रवासीला. आणि तिथं मी एकटाच होतो. तेव्हा म्हणला तूच घेतले पैसे. मी म्हणलं नाही, ती म्हातारी घेऊन गेल्या. मग त्या म्हाताऱ्याला त्यांनी पकडलं. पकडल्यावर तिनं पैसे दिले का नाही काय माहीत नाही. आणि हिनं रात्री 12:30 वाजता मी घरी आला तर हिनं डायरेक्ट मागणून थोपडा माझ्या वीट मारली. आणि सकाळी परत 4-5 बायका घेऊन आले आणि तू सांगितलंस का म्हणून मला तिथनं फरफडत आणून मारले रेल्वे स्टेशनपासून बाहेर. बघा लागलं की मला 2 दिवस झाले जेवलो नाही मी. टिंगूळ आला बघा सगळा. एकतर मला 2 पाय नाही. वरनं मायावरच केस टाकतो म्हणलं. लय मारले मला. आणि वरनं अजून धमकी दिल्या. काल पण येऊन धमकी दिल्या, तुला इथं थांबूनच देणार नाही आणि हे करणार नाही. काय करायचं सांगा. मला हे चालता पण येईल ना. 2 दिवस झाले जेवलो नाही मी. कसं खाऊ बघा. एक तर मागून खातोय मी सगळीकडे.